नमस्कार. लोकहिरा न्यूजमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. देशभक्तीचा उत्साह, गुणवंतांचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम. इचलकरंजीमध्ये गागडे युवा फाउंडेशनच्या वतीनं 80वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. काँग्रेस कमिटी इचलकरंजी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय अजित मिनेकर यांचा गागडे युवा फाउंडेशनच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. तर फाउंडेशनच्या कन्या कुमारी ॲडव्होकेट मोहिनी राजू गागडे यांनी LLB परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कंजारभाट समाजातील नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विशेष उल्लेखनीय म्हणजे कुमार आदित्य तामचीकर यांनी ITS प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात 5वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल गागडे युवा फाउंडेशनच्या वतीनं त्याचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच व्यंकटेश्वरा जिमचे प्रशिक्षक माननीय शिव सर यांचाही सत्कार करण्यात आला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांना वही व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष जयराज भाट, माजी नगरसेवक नरेश नगरकर, माजी नगरसेवक अजित मिनेकर यांच्यासह कंजारभाट समाजातील सामाजिक कार्यकर्ते गणेश बागडी, उदल गागडी, कैलास गागडी, सुभाष घमडी, राजू मिनेकर, मुन्ना भाट, दीपक नेतले, गणेश माच्छरी, दीपक माच्छरी, किरण गागडी, चंद्रकांत नगरकर, श्याम गागडी, ओंकार माच्छरी, महेश नगरकर, राहुल मिनेकर, अर्जुन बागडी, किरण नवले, महेश मिनेकर, रोहित बागडे, सूरज मिनेकर, निसार पटेल, नितेश टिळगे, मंगल माचरे आणि रोहित तामचीकर यांच्यासह गागडे युवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्ती, शिक्षण आणि गुणवंतांचा सन्मान यांचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. गुणवंतांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ आणि समाजासाठी सदैव पुढाकार हीच गागडे युवा फाउंडेशनची ओळख. अशाच समाजोपयोगी आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा लोकहिरा न्यूज. प्रतिनिधी राजू टिळिंगी. सारे विषय को पकड़कर ऐसे गड़बड़ में नगर कराओ कहा ये इमरजेंसी है. समाज के लोग सुधरता है और आजकल का माहौल हमारे समाज के लिए जब देखना जाए तो जरा तरुण टापरे तरुणे कमाही जरा सारी बातें समझने का प्रयत्न करी दे. फिर भी यो कोई नहीं आणि समाजातील सर्व ज्येष्ठांचे योगदान आहे. मी शिवाजी विद्यापीठातील विधी शाखेचे शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर M.Com मध्ये महाविद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला. मराठी, इंग्रजी भाषांतील टायपिंग आणि शॉर्टहँडचे शिक्षणही पूर्ण केले. हे सर्व करत असताना मी अकाउंटन्सीची नोकरी करत होते. अनेक वेळा दिवसाचे 24 तासही अपुरे वाटायचे. दिवसा नोकरी, रात्री अभ्यास आणि भविष्यासाठी संघर्ष हा माझ्या जीवनाचा अनेक वर्षाचा प्रवास आहे. आज मी इथे उभी आहे कारण मला व्यासपीठ मंच और मेरे प्यारे भाई बहनों और विद्यार्थी विद्यार्थिनी, हम 80वां स्वतंत्रता दिवस जो मना रहे हैं उसके पीछे का इतिहास समझना जो त्याचे महामेरू गागडे फाउंडेशन व त्याचे अध्यक्ष मुकुंद गागडे यांच्या माध्यमातून आज हा मोठा कार्यक्रम संपन्न झाला असा मी जाहीर करतो. आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ वरील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच मुकुंद गागडे, इंद्रजित गागडे यांनी अशीच परंपरा समाजामध्ये ठेवावी असं मी त्यांना नम्र. फाउंडेशन के माध्यम से आज जो 15 अगस्त का स्वर्ण महोत्सवी समारोह संपन्न किया गया, इसके लिए मैं उनकी पूरी टीम को बहुत बहुत बधाई देता हूं. ऐसे ही आज इतना खुशी का दिन है कि महाराष्ट्र कोल्हापुर डिस्ट्रिक्ट से इचलकरंजी शहर से भांतू समाज की पहली लड़की एडवोकेट बनी है. मैं उनको भी राष्ट्रीय भांतू साची समाज विकास संगठन की ओर से बधाई देता हूं. मुझे